कंगुवा हा चित्रपट दोन वेगवेगळ्या कालखंडात फिरतो 1070 आणि 2024. एका रहस्यमय गोष्टीमुळे एक आदिवासी योद्धा आणि एका लहान मुलामध्ये असलेला नातेसंबंध पुनः स्थापित होतो. चित्रपटाच्या सुरुवातीला 2024 मधील फ्रान्सिस सूर्या या भाडोत्री हंटरची ओळख करून दिली जाते. योद्धा फ्रान्सिसची एंट्री भन्नाट ॲक्शन सिक्वेन्सने होते. पुढे गोव्यातील रोमँटिक गाणं आणि टेक्स्ट्समधून ब्रेकअप जाहीर करणं यासारख्या काही वेगळ्या पद्धती वापरल्या आहेत. पहिले 5 मिनिटांतच यामध्ये अनेक पात्रांचा समावेश आहे. दिशा पटानी, रेडिन किन्सले, कोवाई सरला, के.एस. रविकुमार. पण दुर्दैवाने हे पात्र फक्त 15 मिनिटांसाठीच दिसतात. चित्रपट दोन वेगवेगळ्या कालखंडात दोलायमान राहतो. फ्रान्सिस एका अपरिचित मुलाकडे खेचला जातो आणि त्याच्यासाठी त्याचं आयुष्य धोक्यात घालतो. दुसरीकडे 1070 मध्ये कंगुवा एक आदिवासी योद्धा एका मुलाचं रक्षण करण्याचा शब्द देतो. या दोघांच्या नात्यातील रहस्यामुळे प्रेक्षकांना आकर्षण वाटत असलं तरी त्याची मांडणी थकवणारी आहे. 1070च्या कथानकात वेगवेगळ्या संस्कृती असलेल्या 5 खेड्यांची ओळख करून दिली जाते, पण त्यावर फारसा वेळ देत नाही. तसेच गोव्यातील पार्टीतून जुन्या काळातील युद्धाच्या दृश्याकडे जाण्याचा टोनल शिफ्ट जरा खटकतो. कंगुवा चित्रपटातील काही आकर्षक गोष्टी म्हणजे त्यातील फाईट सिक्वेन्सेस. 3D मध्ये बघताना हे सीन्स प्रभावी ठरतात. विशेषतः साप विंचू यांचा वापर केलेले युद्ध आणि 1070 मधील महिलांची लढाई लक्ष वेधून घेते. कंगुवाच्या भव्य विश्वातील सीन सुंदरपणे कॅप्चर केले आहे, पण कथा मध्येच भरकटत राहते. कथेचा मुख्य धागा म्हणजे कंगुवा आणि मुलामधील संबंध, परंतु हे सीन्स पटकथेत अपुरी आणि तुकड्या तुकड्यांमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याशी भावनिक नाते जोडता येत नाही. त्यातच युद्ध, परकीय आक्रमण, जुन्या वैर यासारखे मुद्दे असल्यामुळे गोष्टी गुंतागुंतीच्या आणि गोंधळलेल्या वाटतात. काही दृश्ये प्रभावी ठरतात, जसे की चंद्र आणि पक्ष्यांचे रूपक, कंगुवाने मुलाचं रक्षण करण्याचं कारण, आणि फ्रान्सिस आणि कंगुवामधील पुनर्जन्माची लिंकिंग. सूर्या, फ्रान्सिस आणि कंगुवा या दोन्ही भूमिका चांगल्या पद्धतीने निभावतो. त्याची बॉडी लँग्वेज देखील विशेष आहे. पण चित्रपटाला एका कथानकावर लक्ष केंद्रित करावं असं प्रेक्षकांना वाटतं. 1070च्या जगात सांस्कृतिकता दाखवण्यासाठी नृत्य, दंडसंहिता, युद्धाच्या आधी शस्त्रं वापरण्याचं विधी, अशा गोष्टींचा समावेश आहे, पण या गोष्टी फक्त झलक म्हणूनच दाखवल्या आहेत. विरोधी खेड्याचा शत्रू बॉबी देओल आणि त्याचे 4 मुलं आहेत, पण त्यांची ओळख करून देण्यात वेळ दिला नाही. चित्रपटाच्या दोन्ही कालखंडातील गोष्टींमुळे कंगुवाची महत्वाकांक्षा गोंधळलेल्या लेखनामुळे लक्षात येत नाही. अंतिम निर्णय 5 पैकी 1. तर मित्रांनो, हा होता कंगुवाचा रिव्ह्यू. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.